तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, महाराष्ट्रीयन पद्धतीने जसा हिरव्या मिरचीचा खरडा केला जातो किंवा ठेचा केला जातो, तर तशाच पद्धतीने आपण दोडक्याचा खरडा करणार आहोत। पण त्याला आपण छान असा एकदम तडका देणार आहोत आणि तडकेवाला खरडा करणार आहोत। तर मंडळी, अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्रीताज किचनला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नंतर कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आता आपण रेसिपीकडे वळूया। मंडळी, इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत। आता ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा त्याचे जे साईडचे आहेत ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला दोडका बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तर दोडका चिरत असताना त्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला अजिबात काढून घ्यायच्या नाहीत। दोडक्याच्या शिरासहितच दोडका चिरून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे, जास्तही बारीक चिरायचा नाही। इथे तुम्हाला दिसत आहे मी ज्या पद्धतीने चिरला आहे, तुम्ही अशा पद्धतीने दोडका चिरायचा आहे आणि दोडका चिरून झाल्यानंतर त्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। इथे माझा दोडका चिरून झालेला आहे। आता आपण तो एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याला स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा धुवून घेऊयात। तर दोडका धुत असताना त्याच्यामध्येच मी हिरवी मिरची देखील ॲड केलेली आहे। तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता। तुम्हाला जर खरडा तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये देखील मिरची ॲड करू शकता किंवा मीडियममध्येही। इथे मी 5-6 मिरच्या ॲड केलेल्या आहेत, कारण मिरची तिखट होती त्यामुळे मी 5-6 मिरची ॲड केलेली आहे आणि मिरची देखील यातच टाकून आपण धुवून घ्यायची आहे। आणि नंतर हे धुवून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी नितळण्यासाठी एका चाळणीवर काढून घ्यायचे आहे। तर आता इथे धुवून झाल्यानंतर हे सर्व मी एका चाळणीवर काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी यातलं नितळसपर्यंत याला 5-10 मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढील प्रोसेस करण्यासाठी घेणार आहोत। इथे आपला दोडका छान असा नितळून झालेला आहे, त्यातलं पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे। तर त्याच्यामध्येच मी एक 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील ॲड केलेल्या आहेत आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर तेल न टाकता पहिल्यांदा सुरुवातीला दोडका आणि मिरची आपण जे सर्व ॲड केलेलं होतं ते मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामधलं पाणी थोडंसं सुकल्यासारखं झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे दोडक्याला थोडे थोडे डाग देखील पडलेले आहेत। तर असे डाग पडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि तेल ॲड करून नंतर त्याला झाकण ठेवून एक 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये दोडका छान असा शिजतो, त्याला पूर्णपणे देखील शिजवून घ्यायचा नाही। थोडासा एक 80 ते 90% आपल्याला इथे दोडका शिजवून घ्यायचा आहे। तर आता चला याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक 5 मिनटे दोडका शिजवून घेऊयात। इथे आपला दोडका छान असा शिजवून झालेला आहे। आता तो मी एका भांड्यामध्ये काढत आहे। तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। तर आता इथे आपला दोडका थंड झालेला आहे, तर आता आपण तो मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर मिक्सरमधून बारीक करून घेत असताना आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं नाही, तर पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून असा दरदरा दोडका होतो आणि छान त्याचा खरडा लागतो। तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। तुम्ही जिरं देखील ॲड करू शकता, पण आपण फोडणी देणार आहोत त्यामुळे जिरं याच्यामध्ये ॲड नाही केलं तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला दोडका आणि जो खरडा तयार केलेला आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि तो आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। तर याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही ॲड केलेलं आहे। दही छान असं फेटून घ्यायचं आहे आणि नंतरच ॲड करायचं आहे। तर आता आपण याच्यामध्ये दही ॲड करून घेऊयात। दही मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। दही व्यवस्थित खरड्याला लावून घ्यायचं आहे आणि चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर फोडणीसाठी मी एक कढई छोटीशी गॅसवर ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं,
कढीपत्ता हे छान असं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची टाकलेली आहे. तुम्ही रेड चिली पावडर देखील टाकू शकता, त्याची देखील फोडणी छान लागते. आणि आता इथं आपली फोडणी तयार झालेली आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही फोडणी आपण जे दोडक्यामध्ये दही ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे. सॉरी, हळद देखील टाकायची आहे, माझ्याकडनं सांगायचं विसरून गेलं होतं. आणि ही फोडणी आता आपण दोडक्यावर टाकून घेणार आहोत. आपण ही फोडणी आता केलेल्या दोडक्याच्या खरड्यावर टाकून घेणार आहोत. तर मंडळी, अशा प्रकारे आपली दोडक्याची फोडणीचा खरडा तयार झालेला आहे. तर मंडळी, ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आता पुढील नवीन रेसिपीसोबत.